मुलांना बाराखडी शिकण्यापूर्वी ना त्यांना स्वर म्हणजे काय आणि व्यंजन म्हणजे काय हे कळायलाच पाहिजे. आणि स्वर ज्या वेळेला कळतात ना त्याच वेळेला बाराखडी येते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वर आणि स्वरचिन्हे याचा अभ्यास करणार आहोत. तर चला तर मग बघूया स्वर आणि स्वरचिन्हे कशी तयार होतात. हाय फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत स्वर आणि त्यांची स्वरचिन्हे. तर इथं जी आहेत ती 14 स्वरचिन्हे आहेत. ती कोणती आहेत? अ, आ, ई, उ, ए, ॲ, ऐ, ओ, औ, अम आणि आहा अशी एकूण 14 स्वरचिन्हे आहेत. तर आता आपण या स्वरचिन्हांचा अभ्यास करूया. तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही ला कोणत्याही प्रकारचं स्वरचिन्ह नाही, परंतु व्यंजन म्हणजे क ते ज्ञ ही जी आहेत ना ही व्यंजने आहेत. क ते ज्ञ ही जी आहेत ना ही व्यंजने आहेत. याला असं म्हणायचं असतात व्यंजने. व्यंजने ही लिहिताना नेहमी त्यांचा खाली एक स्लँटिंग लाईन द्यायची आहे, त्यालाच आपण त्याचा पाय मोडायचा असं आपण म्हणतो. म्हणजेच ही अर्धवट म्हणून ती लिहिताना त्याच्या खाली अशी एक स्लँटिंग लाईन देतात. चला तर आपण स्वर आणि स्वरचिन्हांचा आता अभ्यास करूया. आचं स्वरचिन्ह हे काना आहे, त्यालाच मात्रा असं म्हणतात. ई म्हणजे इमारत, त्याचं स्वरचिन्ह आहे तुम्हाला तिथं दिले पहिली वेलांटी किंवा ऱ्हस्व वेलांटी असं म्हणतात. ई इडलिंबू म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दीर्घ वेलांटी असं म्हणायचं. उखळ म्हणजे ऱ्हस्व किंवा पहिला उकार असं म्हणायचं. ऊस दीर्घ किंवा दुसरा उकार असं म्हणायचं. एडका म्हणजे एक मात्रा. त्याच्यानंतर ॲवरती अर्धचंद्र असतो स्वरचिन्ह. ऐरण त्याच्यावरती 2 मात्रे स्वरचिन्ह आहे. ओठ म्हणजेच काना एक मात्रा याचं स्वरचिन्ह आहे. म्हणजे काना अर्धचंद्र. औषध म्हणजेच काना 2 मात्रे. वर अनुस्वार अनुस्वार त्यालाच अनुस्वार असं म्हणतात. आहा म्हणजे विसर्ग म्हणजेच 2 उभे डॉट किंवा 2 अनुस्वार असं तुम्ही मुलांना शिकवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर सुट्टीचा असा हा आपण सदुपयोग करून घेऊन आपल्या छोट्या मुलांना बाराखडी कशी शिकवायची त्याच्यासाठी या आपल्या व्हिडिओचा जर तुम्हाला उपयोग झाला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत आपल्या या व्हिडिओची लिंक आहे ती तुम्ही शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आभारी आहे सर्वांना.